नमस्कार, सिडनीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। राहुल गांधी विरुद्ध ईडी कारवाई केल्याचा शहरात टायर जाळून निषेध। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी विरुद्ध ईडी चौकशी केल्याने युवक काँग्रेसने केला निषेध। बियाणी चौकात ईडीचा प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन, टायर ही जाळला। हेरोल्ड प्रकरणात ईडी विभागाने काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी सह राहुल गांधींना चौकशीकरिता नोटीस बजावली होती। यात राहुल गांधी यांची दिल्ली येथील ईडी कार्यालयात तब्बल 10 तास कसून चौकशी केल्याने देशात काँग्रेस वतीने सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे। अमरावती शहरातील कॅम्प परिसरातील बियाणी चौकात जून 15 ला सायंकाळी युवक काँग्रेस NSUI वतीने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी चौकात ईडी विभागाची प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। यासोबतच टायर जाळून भाजपा केंद्र सरकार विरोधात घोषणा सुद्धा देण्यात आल्या। अमरावती युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष निलेश गोहे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष पंकज मोरे, उपाध्यक्ष अनिकेत ढेंगळे, NSUI जिल्हा अध्यक्ष संकेत कुलट-बडनेरा, अध्यक्ष अंकुश डहाके सह अनेक युवक काँग्रेस NSUI पदाधिकारी उपस्थित होते। ये कुछ भी नहीं, खतरनाक दम को देखिए वहाँ पे जहाँ से आप आए। मैंने नाम लिया आपको ऑलरेडी, यदि आप अगर अपने तरफ से बोलो तो मैं आशीष लुल्ला, वंचित बहुजन आघाड़ी महानगर अध्यक्ष। आज हम लोग यहाँ पर इकट्ठा हुए हैं एक विषय को लेकर, जिस विषय पर हमने उस विषय को लेकर विषय है अमरावती में गंदगी से हाहाकार, मनपा में देर है और अंधेर भी। मैं आपकी नज़र डालना चाहता हूँ इस रोड पर रखे, ये KL कॉलेज रोड है, इस रोड पर रखे इन 2 कंटेनरों पे। ये 2 कंटेनर पिछले कई महीनों से यहाँ पर पड़े हैं। इस कंटेनरों में पूरे इस प्रभाग या आजू बाजू वाले प्रभागों से जितना भी कचरा या मरे हुए जानवर इकट्ठा होते हैं, ये लोग इसी में आके डालते हैं। इसी कंटेनरों के पीछे शिवाजी एग्रीकल्चर कॉलेज की हॉस्टल है, जहाँ पर करीब 70 से 80 बच्चे रहते हैं। सामने पूरी रामपुरी कैंप की बस्ती है, जहाँ पर करीब हजारों लाखों लोग रहते हैं। इस प्रभाग में फैली गंदगी, पूरे शहर में फैली गंदगी को लेकर वंचित बहुजन आघाड़ी के वती से हम लोग मनपा आयुक्त को एक निवेदन सौंप रहे हैं कि आने वाले 48 घंटों में पूरे शहर की साफ सफाई का आप अभियान शुरू करें। सर्वप्रथम ये कंटेनर आपको यहाँ से किसी भी कीमत पे हटाना है। आने वाले 48 घंटों के अंदर अगर मनपा प्रशासन ने अपनी नींद से जाग के ये कंटेनर यहाँ से ना हटाए तो वंचित बहुजन आघाड़ी अपने तीव्र रूप से इन कंटेनरों को यहाँ से उठा के इस रोड पर रख देगी। इस रोड की पूरी दुर्दशा अगर मनपा आयुक्त आके देखेंगे तो शायद नाक बंद करने के बाद भी उनके नाक पर आने वाली बदबू खत्म नहीं होगी। दूसरा विषय,
इस रोड की मरम्मत, जिसके पीछे लाखों का घोटाला माजी नगर सेवक या फिर जो भी प्रशासन के अधिकारी होंगी उन्होंने कर लिया है या कर चुके होंगे। कई निवेदन अर्थियां तक निकल चुकी है, उसके बावजूद कुंभकर्णी नींद से प्रशासन जागने को तैयार नहीं है। इस रोड पर चल रहे तीव्र आंदोलन को प्रशासन बड़े मजाक में ले रहा है। शब्दों में इस लेटर को मजाक ना समझे, जितने शब्द हैं उससे ज्यादा जनता इकट्ठी हो गई तो वरना वो मुश्किल हो जाएगा। अमरावती जिल्हा येथील हॉकी प्रेमीकरिता आनंदाची बातमी आहे। आपल्या अमरावती शहरात पहिल्यांदाच महिला हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। अमरावती येथील JCI गोल्डन अमरावती जिल्हा महिला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या जून 17 ते 19 जून पर्यंत मेजर ध्यानचंद ऑल इंडिया वुमन हॉकी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत भारतातील एकूण 12 संघ स्पर्धेत खेळणार आहे। अमरावती शहरात महिला हॉकी स्पर्धा पाहण्यास सर्वांना आता सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। या स्पर्धेत स्पर्धक महिला संघाचा उत्साह वाढविण्यासाठी माजी ऑलिम्पिक महिला हॉकी संघ सुद्धा एक खेळ खेळणार आहे। या स्पर्धेची पहिली स्पर्धा डिप्टी ग्राउंड, दुसरी स्पर्धा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मैदान तर उर्वरित सर्व स्पर्धा जिल्हा नेहरू स्टेडियम येथे होणार आहे। 17, 18, 19 तारीख को जो यहाँ पर अमरावती में मेजर ध्यानचंद कप ऑल इंडिया वुमेन हॉकी टूर्नामेंट होने जा रहा है और जिस ग्राउंड्स पर टूर्नामेंट होने वाली है वो है डिप्टी ग्राउंड हनुमान अखाड़ा और यह जिला स्टेडियम का ये ऐतिहासिक ग्राउंड आप ये देख रहे हैं कि ये जिला स्टेडियम के जो ग्राउंड है ये यहाँ पर अभी पूरी तैयारी चालू है होने वाले मैचेस के लिए। रोलर घुमाया जा रहा है, कल पानी आया है, मतलब जो देश से जो आने वाली जो टीमें हैं उन्हें यहाँ पर हॉकी खेलने के लिए किसी भी प्रकार का अनकम्फर्ट महसूस ना हो, इसलिए यहाँ पर आयोजन कमेटी के द्वारा पूरी की पूरी तैयारी की जा रही है। और ऐसी सेम तैयारी डिप्टी ग्राउंड जहाँ पर इस टूर्नामेंट की शुरुआत होने वाली है वहाँ पर भी इसी प्रकार से ग्राउंड का पूरा कचरा हटाकर एनक्रोचमेंट हटाकर वहाँ पर पूरा ग्राउंड की मशक्क़त की जा रही है। वहाँ पर कल पानी आ गया है, उसके बाद में मुरुम डाला गया है, रोलर घुमाया जा रहा है और ख़ास तौर पर अमरावती जिला हॉकी संघ के सेक्रेटरी इमाम साहब वो वहाँ पर पूरी वहाँ पर काम की निगरानी ले रहे हैं। उनके साथ में उनके जो सहकारी है वे भी वहाँ पर टीम मैदान की पूरी तैयारी कर रहे हैं। और पहला मैच जो शुरुआत है वो डिप्टी ग्राउंड के मैदान से होने वाला है। उसके बाद में जो दूसरा मैच है वो हनुमान अखाड़े में होने वाला है। हम सभी जानते हैं कि हनुमान व्यायाम प्रसारक मंडल पूरे एशिया में अमरावती का नाम रोशन करने वाला एकमात्र व्यायाम प्रसारक मंडल है, इसलिए वहाँ पर भी इस टूर्नामेंट्स के 2 मैचेस लिए जाने वाले हैं और बाकी सारे मैचेस इस ग्राउंड पर लिए जाने वाले हैं। और आयोजन समिति की पूरी टीम इस आयोजन को बहुत ही बेहतरीन तरीके से सफल बनाने के लिए दिन रात मेहनत कर रही है। आयोजन समिति के द्वारा सभी लोगों को अलग अलग अपनी अपनी जिम्मेदारी सौंप दी गई है। जो आने वाले हमारे गेस्ट है नेशनल लेवल के खिलाड़ी है और इसके साथ में 4 महान ओलंपियंस भी आज हमारे इस टूर्नामेंट के कार्यक्रम में शिरकत करने जा रहे हैं। उन सभी को भी आयोजन समिति ने उनकी भी पूरी व्यवस्था यहाँ पर कर रखी है। जो लड़कियाँ आने वाली है, जो खिलाड़ी आने वाले हैं, उनके रहने की व्यवस्था यहाँ पर हॉस्टल्स में की जा रही है। तो हॉस्टल्स में भी पूरी तैयारी हो चुकी है, उनके रहने की, उनके डेली नीड्स की, सिक्योरिटी की सारी व्यवस्था वहाँ पर है। खाने की भी व्यवस्था वहाँ पर मेफ है, वहाँ पर भी उनकी तैयारी जोर शोर पर है। कहने का मतलब ये है कि आयोजन की तैयारी पूरी तरीके से इस समिति ने किया है। अब बस भी इंतज़ार है कि 17 तारीख के आने का। तो आयोजन समिति का एक सदस्य होने के नाते मैं अमरावती के तमाम शहरवासियों से, क्रीड़ा प्रेमियों से विनती करता हूं कि पूरे विदर्भ में पहली बार अमरावती में कोरोना के बाद से मुझे लगता है कि कहीं इतना बड़ा आयोजन नहीं हुआ है। और ये अमरावती का सौभाग्य है कि अंबर नगरी अमरावती में जो शिक्षा के क्षेत्र में भी हब माना जाता है, सांस्कृतिक क्षेत्र में भी हब माना जाता है और क्रीड़ा के क्षेत्र में भी हब माना जाता है। तो आज यहाँ पर अमरावती में इस प्रकार का बड़ा आयोजन किया जा रहा है, ये हमारे लिए सौभाग्य की बात है। और हमें लगता है कि अमरावती में होने वाला ये टूर्नामेंट महिला हॉकी के लिए एक मील का पत्थर साबित होगा। लेकिन मेरी आप सभी लोगों से गुजारिश है कि अमरावती में होने जा रहे इतने ऐतिहासिक टूर्नामेंट में भारी संख्या में भाग लेकर हमारे खिलाड़ियों की हौसला अफजाई करें। धन्यवाद। या स्पर्धेकरिता आयोजकांनी सर्व तयारी केली असून याबाबत ऑल इंडिया हॉकी टूर्नामेंट हॉकी टीम सेक्रेटरी इमाम यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे। याबाबत आयोजक क्रीडा विभागाचे उपसंचालक विजय संतान सह हॉकी प्रेमी सलीम मिरावाले यांनी माहिती दिली आहे। एकेडमी और JCI अमरावती गोल्डन द्वारा आयोजित जो 3 दिन यहाँ पे टूर्नामेंट्स हो रही है
मेजर ध्यानचंद कप ऑल इंडिया वुमेंस हॉकी टूर्नामेंट, इसका आयोजन हमने किया है। इसके साथ में डिप्टी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अमरावती, डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस, ये सब जुड़े हैं। और ये टूर्नामेंट अभी 3 दिनों में हो रहे हैं, 17 जून, 18 जून और 19 जून को। और इसके लिए पूरे इंडिया से 12 टीम आ रही हैं और सब ओलंपियंस यहाँ पे आ रहे हैं। माननीय अशोक कुमार जी ध्यानचंद सर, मीर रंजन नेगी सर और जलालुद्दीन सर, नीता डोंगरे मैडम, ये मीर रंजन नेगी सर चक दे इंडिया फेम, ये सभी लोग यहाँ पे मौजूद होंगे। तो इस संधि का, इस टूर्नामेंट का सभी जनता ने, अमरावती की जनता ने लाभ लेना चाहिए और ज़्यादा से ज़्यादा इस टूर्नामेंट को दर्शकों ने आना चाहिए, देखना चाहिए। थैंक यू वेरी मच। नमस्ते। JCI अमरावती गोल्डन और अमरावती डिस्ट्रिक्ट वुमेंस एकेडमी द्वारा आयोजित मेजर ध्यानचंद ऑल इंडिया वुमेंस हॉकी टूर्नामेंट का आयोजन आने वाले 17 जून से 19 जून के बीच किया जा रहा है। आप सभी दर्शकों से नम्र निवेदन है कि जिला स्टेडियम, HVPM और डिप्टी ग्राउंड में होने वाले इन मैचेस को भरपूर साथ दें। इस टूर्नामेंट में नामचीन प्लेयर अशोक ध्यानचंद, मीर रंजन नेगी साहब और कई अर्जुन अवॉर्डी विनर्स आ रहे हैं। ये अपने आप में एक बहुत बड़ा दिव्य कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। महाराष्ट्र में पहली बार वुमेंस का नेशनल लेवल का टूर्नामेंट हो रहा है, जिसके लिए हमें विजय संतान जी कलेक्टर ऑफिस का पूरा सहयोग मिल रहा है। आप सभी से निवेदन है कि ज़रूर इसे यशस्वी बनाने के लिए अपना पूरा साथ दें और साथ ही इसको सफल बनाने में, काम करने में हेलो कॉर्नर, प्राइम पार्क, अमरावती डिस्ट्रिक्ट हॉकी, बेरार एसोसिएशन और अमरावती बार एसोसिएशन का भी पूरा साथ हमें मिल रहा है। साथ ही HVPM और डिप्टी ग्राउंड के सारे पदाधिकारियों का भी साथ मिल रहा है। आप सभी इसे आइए और सफल बनाइए। धन्यवाद। मी विजय संतान, उपसंचालक क्रीडा विभाग अमरावती। अमरावतीतील सर्व सुज्ञ नागरिकांना आणि क्रीडानगरीतील सर्व क्रीडाप्रेमींना नम्र विनंती करतो की आपल्या इथे दिनांक 17 ते 19 एक हॉकी महोत्सव महिलांसाठी आपण घेत आहोत। पूर्ण भारतातून एकूण 12 संघ आपल्या इथे येत आहेत। त्याच्यासोबत माजी ऑलिम्पियन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी येत आहेत। त्यांचीसुद्धा एक मॅच होणार आहे। माझी सर्व अमरावतीकरांना विनंती राहिली या निमित्ताने की जास्तीत जास्त संख्येने ह्या स्पर्धा पाहण्यासाठी स्टेडियम, डेप्टी ग्राउंड आणि हनुमान व्यायामशाळा या 3 ग्राउंडवर होणाऱ्या 3ही ग्राउंडवर सर्व नागरिकांनी आपली उपस्थिती द्यावी आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांना आपली अमरावती नगरी ही क्रीडा नगरी आहे हे सिद्ध करून द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे। सगळ्यांना हे आग्रहाचं निमंत्रण उपसंचालक यांना त्यांनी दिलं। नमस्कार, मैं फलीम मीरावाले। हम सभी जानते हैं कि हमारे देश में हॉकी सबसे प्रचलित खेल है, लेकिन पिछले कई वर्षों से हमारे देश में हॉकी का फूका चल रहा है। इस फूके को ख़त्म करने के लिए अमरावती की महिलाएं आगे आई। उन्होंने महिला हॉकी एकेडमी के नाम से एक संस्था स्थापित किया और उस संस्था के माध्यम से आने वाले 17, 18, 19 जून को अमरावती में नेशनल स्तर पर, राष्ट्रीय स्तर पर मेजर ध्यानचंद कप हॉकी वुमेन्स टूर्नामेंट का आयोजन यहाँ पर किया जा रहा है। इस आयोजन में भाग लेने के लिए देश की नामचीन जो टीमें हैं, जिन्होंने कई राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय खेलों में भाग लिया है, वो यहाँ पर शिरकत कर रही है। 12 टीमें यहाँ पर आ रही है और इस टीम में हौसला अफजाई करने के लिए देश के कई पूर्व ओलंपियंस अमरावती में पधार रहे हैं, जिसमें मेजर ध्यानचंद के सुपुत्र अशोक ध्यानचंद, उनका भी यहाँ पर आगमन हो रहा है। मार्विन फर्नांडीज, जलालुद्दीन सर यहाँ पर आ रहे हैं, नीता डोंगरे यहाँ पर आ रही है। इस मैच की शुरुआत 17 तारीख को डिप्टी ग्राउंड के साथ में शुरू होगी, जिसका इनॉग्रेशन औपचारिक रूप से जिला स्टेडियम में होने वाला है। मैं यहाँ पर ये कहना चाहता हूँ कि अमरावती ज़िले में हॉकी जो बिखरी हुई थी, उनको समेटने का काम इस टूर्नामेंट्स के माध्यम से होने वाला है, जिसमें एक सबसे बड़ा जो सहभाग है इस टूर्नामेंट्स को लेने के लिए हॉकी प्रेमियों का, उसमें हेलो कॉर्नर के इरफान अथर अली साहब का मैं यहाँ पर प्रमुख रूप से लेना चाहूँगा। लेकिन कोई भी टूर्नामेंट इतनी आसानी से आयोजित नहीं होता है जब तक उसे और कोई संस्थाओं का साथ न मिले। अमरावती JCI गोल्डन इसने यहाँ पर हाथ बढ़ाकर हमें साथ दिया है, जिसके कारण यह टूर्नामेंट यहाँ पर संभव हो पाया है। इस टूर्नामेंट्स को और भी कई ऑर्गेनाइजेशन मदद के लिए, प्राइम पार्क,
ये भी इसे मदद कर रही है। मेरी आप सभी अमरावती वासियों से दरख्वास्त है कि अमरावती में पहली बार होने जा रहे इस टूर्नामेंट में भाग लेकर आप लोग अमरावती का नाम रोशन करें। आने वाले देश भर के खिलाड़ियों को हौसला अफजाई करने के लिए ज़्यादा से ज़्यादा संख्या में अमरावती के तीनों ग्राउंड पर जहाँ पर ये मैचेस खेले जाने वाले हैं वहाँ पर आप उपस्थित रहे। धन्यवाद, शुक्रिया। आज नागपूरच्या एका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीने हुसेन नावाचा कार्यकर्ता नेता काँग्रेसचा ज्या मंचावर काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार हे असताना देशाचे पंतप्रधान, देशाचा गौरव आहे, स्वाभिमान आहे, अशा पंतप्रधानांविषयी कुत्ते की मौत जैसी नरेंद्र मोदी जी की मौत होगी अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्यांना उद्धव ठाकरे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहे। त्या ठिकाणी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेणार आहे। त्याच्यावर काय सजा त्याला देणार आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्याच्याकडे आहे। आणि उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतला माझा सवाल आहे, हा पंतप्रधान मोदींचा अपमान नाही, संपूर्ण देशाचा अपमान केलेला आहे। तुम्ही या मंत्र्यांचे राजीनामे घेणार आहे आणि जो बोलला त्याला काय सजा देणार आहे हे आमची मागणी आहे। आणि जे त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता हनुमान चालीसा पठण करण्याच्या वेळेसचा, त्याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? बा आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये फार मोठे संत होऊन गेले, ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। त्यांनी खूप चांगला अभंग म्हटला आहे, म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही। मनात भावच नाही आहे आणि केवळ राजकारण म्हणून जर हनुमान चालीसाचा उपयोग जर करायचा असेल तर कसा देव पावणार आहे, कसं म्हणता येणार आहे हनुमान चालीसा? हनुमान चालीसा म्हणायसाठी मनात भाव पाहिजे, निवडणुकीसाठीचा भाव नको आहे। कालपर्यंत गोल टोपी घालून खीरखुर्मा खात फिरणाऱ्या माणसांनी आता हिंदुत्वाकडे वळत असताना हनुमान चालीसा कसं म्हणता येणार आहे? आणि मनात भाव पाहिजे आणि म्हणून हनुमानजींनी 14 दिवस जेलमध्ये टाकून प्रसाद त्यांना दिला आहे। आणि म्हणून हे नाटक कंपनी सगळ्यांना माहीत झाली आता, आणि म्हणून स्वतःहून खोदलेले खड्डे आहेत त्यात त्यांनाच पडावं लागणार आहे। नदीतून रेती काढून अवैध रेती ट्रॅक्टर चालक विरोधात दर्यापूर येथील तलाठी राहुल आवारे कारवाईला गेले असता त्यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढून वाहनाचे नुकसान केल्याची घटना 12 एप्रिलला घडली होती। या प्रकरणात पोलिसांनी शेख सलमान अब्दुल राझिक याच्या विरोधात कारवाई केली होती। मात्र याच प्रकरणात सलमानचे वडील अब्दुल रझीक रसूल शेख यांनी 15 जूनला पत्रकार परिषद घेऊन या कारवाईचे खंडन केले आहेत। त्या दिवशी माझा मुलगा कुटार आणायला गेला होता, ट्रॅक्टरमध्ये अवैध गौण खनिज सुद्धा नव्हते, तो ट्रॅक्टर आमचा नाही। 12 एप्रिलची घटना असताना तलाठ्याने आमच्या घरी असलेल्या ट्रॅक्टर 20 एप्रिलला एवढा उशिरा का जप्त केला असा प्रश्नसुद्धा यावेळी निर्माण केला आहे। तलाठी आवारे यांनी सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोपसुद्धा यावेळी करण्यात आला। वरिष्ठ स्तरावर याची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अब्दुल राझिक रसूल शेख यांनी केली आहे। सलमान शेख अब्दुल राझिक याच्यावर झालेली तलाठी नामे राहुल केशवराव आवारे यांची खोटी व निंदनीय कारवाई, माझा मुलगा माझे स्वतःचे मालकीचे ट्रॅक्टर घेऊन कुटार आणण्याकरिता शेतात गेला होता व त्यांच्यासोबत 2 मजूर काम करणारे ट्रॅक्टरवर होते। त्याच दिवशी दिनांक 12/4/2022 रोजी तलाठी नामे राहुल केशवराव आवारे यांनी माझ्या मुलावर रेती चोरी व खोटे कारवाई केली व तसेच त्याच दिवशी माझे मुलावर पोलीस कारवाईनुसार कलम 353, 379 व 427 ची धारानुसारचा गुन्हा दाखल करण्यात आला। माझे म्हणणे असे आहे की त्या दिवशी माझा मुलगा कुटार आणण्याकरिता शेतात गेला होता, तो कुठून नदीवर जाऊन रेती चोरी करणार व तसेच माझे मुलावर तलाठीने खोटे आरोप लावणे
लावले आहे की माझे मुलाने त्यांच्या गाडीवर ट्रॅक्टर चढवला व तसेच पटवाऱ्यांना त्यांचं ट्रॅक्टरचा पाठलाग केला आणि त्याच्यानंतर त्याची ट्रॅक्टर थांबवून रस्ता जाम केला आणि ट्रॉली खाली केली. याबाबत आपलं काय म्हणणं आहे? आता काय मागणी काय आपली? याबाबत मागणी हेच आहे की ज्यावेळेस तलाठी साहेब म्हणत आहे की माझ्या गाडीवर ट्रॅक्टर चढवला, त्यावेळेस गाडी कुठं आहे? त्यावेळेस त्या फोटोजमध्ये गाडी नाही आहे. आणि जर ट्रॅक्टर गाडीवर चढला तर ट्रॅक्टर गाडी चालण्याच्या लायक राहते का? आणि पटवारी साहेबांचं काय म्हणणं हे आहे की मी त्यांचं पाठलाग केला तर त्यानं माझा रस्ता जाम केला आणि चलत्या ट्रॅक्टरमध्ये त्यांनी जे आहे तो ट्रॅक्टर खाली केला. तर ते फोटोजमध्ये मी बघितलं आहे की त्या फोटोजमध्ये ट्रॉलीमध्ये मजूर दिसून राहिले. ज्यावेळेस जे ट्रॉली खाली करत होता तो ड्रायव्हर, तो त्यावेळेस ते मजूर कुठं जात होते? मजुराचा हाल काय झाला असता? अतिशय हे जे आहे तर तलाठी साहेब खोटे ठरलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट ही आहे की तलाठी साहेबाचं म्हणणं हे आहे की माझ्याजवळ याचे वडील आले. जसे माझे वडील आल्यानंतर मी गेल्यानंतर मी त्याच्यासोबत जे आहे ते झंझट केली. त्यांच्याजवळ सबूत कुठं आहे? ते तर 4 पटवारी होते ना. बरं, याबाबत आपली काय मागणी आहे? आता याबाबत हेच मागणी आहे की जे सारं केलं तलाठी साहेबांना, हे सारं खोटं आहे. याच्यात मला जे आहे तो माझ्या मुलाला आणि मला न्याय मिळण्यात यावा. चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मगरापूर गावात वार्ड क्रमांक 1 मध्ये उपसरपंचाने पाणीपुरवठा यापूर्वी बंद केला होता. या घटनेने त्रस्त झालेले शेकडो रहिवाशांनी गावाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट आमच्या सिटी न्यूजच्या वतीने यापूर्वीसुद्धा प्रसारित केला होता. मात्र आता याच गावामध्ये उपसरपंचाने पुन्हा दहशत निर्माण केली अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. त्याच्या विरोधात आवाज काढणाऱ्याविरुद्ध जीवघेणा हल्ला करीत असल्याच्या घटनासुद्धा घडत आहेत. या घटनेत एक इसम नागपूरला उपचार घेत आहेत, तर त्याच प्रकरणात साक्षीदार असलेल्या व्यक्तीवर पुन्हा जीवघेणा हल्ला केल्याची घटना या ठिकाणी घडली आहे. उपसरपंच याच्या विरोधात चांदूर रेल्वे पोलीस, SDPO, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कोणतीच कारवाई करीत नसल्याने सायंकाळी सर्व विभागाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे RPIचे जिल्हाध्यक्ष सुनील रामटेके यांनी 15 जूनला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहेत. ह्या लोकांनी पाण्यापासून वंचित ठेवल्यानंतर त्याची तक्रार संबंधित तिथे आपल्या सर्वांसमोर आम्ही दिली होती. तिथे 4 तारखेला SDO होते, तिथे पत्ती होते IF ट्रेनिंगवर. ही तक्रार त्या दिवशी आपल्या सर्वांच्या समक्ष पोलीस स्टेशनला दिली होती आणि त्यांना असं म्हटलं होतं की हे जे आहे गैर अर्जदार द्वारका पठार, उपसरपंच सावंगी मगरापूर, शालू सूर्यवंशी आणि फहीम शेख याच्या विरोधात ह्या लोकांनी यांच्यावर अन्याय अत्याचार केला म्हणून हे आंदोलन झालं आहे. ह्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवलं, गाव सोडण्यास बाध्य केलं. ह्या लोकांवर आपण गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची त्या दिवशी मागणी होती 4/4/22ची. तर संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दिली, SDPOला तक्रार दिली, SPला तक्रार दिली. त्याच्यानंतर हे तक्रार दिली आम्ही दर 7 दिवसांनी 8 दिवसांनी तक्रारी दिल्या. हे लोक आले, आपल्या समक्षी आले, ते SP ऑफिसलाही आले, कलेक्टर ऑफिसलाही आले. त्याच्यानंतर ईद झाली. ईदच्या समोर सरपंचाच्या हस्तकांनी एका कुटुंबावर अटॅक केला. हे लोक का मुद्दांना सपोर्ट करतात? ही त्या वार्ड नंबर 1 मध्ये राहतात. ह्या लोकांना पाणी मिळत नव्हतं, बाकीचे घराचे घरकुलच आहे, नाल्यात आहे, मिळत नव्हतं. हे लोक त्यांना सपोर्ट करतात म्हणून रमजानच्या दिवशी तो मुलगा जो आहे त्याचे भाऊ आले, पहिला अटॅक कोणावर झाला ते का सपोर्ट करतात म्हणून तो नमाज पढून बाहेर निघाला, त्याच्यावर अटॅक झाला, तो इथे ऍडमिट होता.
त्याच्या डोक्याला 12 टाके असताना इतक्या सीएसला पोलिसाला मॅनेज केलं, त्याला लगेच सुट्टी दिली. दुसरा अटॅक झाला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे, ब्रेनला मार लागलेला आहे. एक त्याच्यातला ऍडमिट आहे नागपूरला, एकाला काल सुट्टी झाली, त्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत. म्हणजे एवढा तक्रार देऊनही आरोपीला अजूनपर्यंत पोलिसांनी, चांदूर रेल्वेच्या पोलिसांनी, चांदूर रेल्वेच्या एसडीपीओनी अटक केलेली नाही. आणि जे आज एसपी आहेत आपल्या अमरावतीला, ते जेव्हा प्रोफेशनल ग्रेडला एसडीपीओ होते 2005 ला, बरोबर ना मॅडम साहेब? 2005 ला गेडामोर हे त्या गावात राहतात, त्यांच्यावर अटॅक झाला होता. यांनी रिपोर्ट दिला म्हणून ते जे आज आहेत, जे अटॅक करून आले उपसरपंच, त्याच लोकांनी पोलीस जेव्हा पकडायला गेले, त्या पोलिसच्या व्हॅनवर अटॅक केला होता. पूर्ण पोलीसची व्हॅन, की आपण पोलीस यांना का घाबरत आहे? काही दिवशी बोलले होते की आम्ही नंतर गुन्हे दाखल करतो. आपले पत्रकार होते, जे पत्ती होते, त्यांनी म्हटलं ह्या लोकांवर 20 वर्षापासून अन्याय अत्याचार चालू आहे. ह्या लोकांना घर फोडण्यास बाध्य केलं, गाव फोडण्यास बाध्य केलं, पाण्यापासून वंचित ठेवलं, रस्ते नाही ठेवले. यांच्यावर जे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत येते, त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा. त्यांनी काय केलं त्या दिवशी 4 तारखेला, की जे यांचं सावंगी भगरापूरचं उपोषण सुरू होतं, त्या उपोषणात काय केलं, त्यांचा एक हस्तक त्यांनी तिथे पाठवला. त्यांनी धवत केली, जे आंदोलन करत होते त्याला ते फ्रेमला पाठवलं. त्यांनी तिथे जा धवत येतो, धवत घेऊन आला. फक्त त्यांनी आरोपी कोणाला केलं, ते फ्रेमला केलं 4/2/22 ला. आमचं म्हणणं असं होतं की सरपंच आणि उपसरपंच जो स्वतःच्या हातात तिथली ग्रामपंचायत घेऊन आहे, तिथला कारभार स्वतः करत आहे, स्वतः ठरवत आहे काय करायचं, पाणी कोणाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत. ह्या तक्रारी याच्यात आलेल्या आहेत, सर्व आहेत, आमच्याकडे आहेत. तर ह्या प्रकरणात म्हणजे एवढे हताश झाले लोक, म्हणजे लगेच आता इथून गेल्यावर यांच्यावर अटॅक होते. ह्या गावात त्यांनी आजूबाजूच्या शहरातले, आजूबाजूच्या जिल्ह्यातले गाव कुठं बोलवले आहे. जर आपण तिथं जाऊन चौकशी केली, साधा केले, तर तिथं तुम्हाला गावात म्हणजे ज्या सावंगी भगरापूरच्या बाहेरचे गाव तुम्हाला दिसतील. हे लोक इथे आले, यांच्या मागं गाड्या आल्या, आज इच्छा करून झाली असतात. म्हणजे एवढा अन्याय अत्याचार झाला आहे. मेळघाटची कुपोषण ही मोठी समस्या असून इथे बालमृत्यू, माता मृत्यू सारखी परिस्थिती नेहमीच कायम होत असते. ग्रामीण भागातील ढासळत चाललेल्या आरोग्य समस्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची विविध कारणे येथे उघडकीस येत असताना जिल्हा प्रशासन मेळघाटच्या कुपोषणाकडे हलके घेत असल्याचा आरोप मेळघाटातील नागरिकांकडून केला जात आहे. सुसरदासह आसपासच्या 14 गावांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळत नाही. या दिशेने मिळालेल्या माहितीनुसार सुसरदा प्राथमिक आरोग्य विभागात डॉक्टरच उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामस्थ आपल्या आरोग्याबाबत चिंतेत आहेत. विशेष म्हणजे पावसाळ्यात मेळघाटात अज्ञात आजारांचा उद्रेक होत असतो. याशिवाय पावसाळ्याचे दिवस पाहता मेळघाटातील आरोग्य प्रशासन सतर्क असते. असे असतानाही सुसरदा गावातील प्राथमिक आरोग्य विभागात डॉक्टर उपलब्ध नसल्याची बाब सातत्याने समोर येत आहेत. सुसरदा प्राथमिक आरोग्य विभागात डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे आणि टाळे ठोकण्याचा अल्टिमेट काही महिन्यापूर्वी गावातील सरपंच व गावातील रहिवाशांकडून देण्यात आला होता. हे पाहता काही काळ या गावात डॉक्टरांची व्यवस्था प्रशासन स्तरावर करण्यात आली होती. त्यात काही दिवस ग्रामस्थांना नियमितपणे डॉक्टरांचा व आरोग्य सुविधांचा लाभ मिळत होता. मात्र काही दिवसानंतर सुसरदा पथकातील डॉक्टरला हटविण्याकरिता बाब समोर आली असून अद्यापपर्यंत आरोग्य प्रशासनाने डॉक्टरांची व्यवस्था न केल्याने येत्या काळात पावसाळा सुरू होणार असून त्याकरिता डॉक्टरांची मागणी होणार आहे. ग्रामीण भागात मूलभूत आरोग्य सेवा देण्याकरिता आरोग्य विभागाने विशेष लक्ष देऊन सुसरदा प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरात लवकर डॉक्टरांची व्यवस्था करण्याची गरज आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वाहिद खान यांनी स्पष्ट केली आहे. शासन प्रशासन मेलघाट के कुपोषण को दूर करने के लिए लाखों रुपया खर्च कर रहा है. हम इस वक्त सुसरदा यहाँ के प्राथमिक पथक में उपस्थित है, जहाँ पर 14 ग्रामीणों का समावेश बताया जा रहा है. लेकिन अफसोस की बात यह है कि इस अस्पताल को केवल एक फार्मासिस्ट और 2 चपरासियों के भरोसे ही
4 साल से छोड़ दिया गया है। यहाँ पर उपचार के लिए नागरिक आते हैं और वापस चले जाते हैं। आने वाला समय बारिश का आने वाला है और मेलघाट में बारिश के समय अज्ञात बीमारियों का प्रकोप बढ़ जाता, लेकिन सुसरदा का दवाखाना आज भी बेवारस पड़ा हुआ है। मैं शकील अहमद, सिटी न्यूज, मेलघाट। चांदूरबाजार तालुक्यातील माधान ग्रामपंचायत नेहमीच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला फेटाळणी मनमानी कारभार करीत असतो। जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार सर्व तालुक्यातील सर्व नाल्या पावसाळ्यापूर्व स्वच्छ करा असे सर्व वारंवार सांगण्यात आलेले आहे, परंतु ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत माधान यांच्या हलगर्जीपणामुळे माधान ग्रामपंचायत रोगराईला आता आमंत्रण देत आहेत। गावातील कित्येक दिवसापासून नाली साफसफाई न झाल्याने गावातील लोकांच्या जीवाला काही झाल्यास तेव्हा प्रशासन व ग्रामपंचायतला जाग येणार का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते सुरेश वानखडे यांनी स्पष्ट केला आहे। ग्रामपंचायत अंतर्गत गावात भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे क्रम प्राप्त असताना गावातील नाल्या कुजलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत। त्यामुळे रोगराईला घरबसल्या आमंत्रण मिळत असून ग्रामपंचायत अति आवश्यक असलेल्या प्राथमिक सोयी सुखसुविधा यावर लक्ष केंद्रित न करता लोकांचे आरोग्य धोक्यात टाकत आहे, अशी माहिती समस्त ग्रामस्थ यांनी दिली आहे। पावसाळा सुरुवात व्हायच्या आधी सूचना प्रत्येक ग्रामपंचायतीला अशी सूचना केली होती की पावसाळ्यापूर्वी नालींची साफसफाई करून त्याच्यातली घाण कचरा काढून स्वच्छता राबवावी, परंतु माधान येथील किंवा इतर खेड्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीने नालीची साफसफाई न करता रोगराई वाढण्याची जास्त शक्यता असल्याकारणाने जिल्हाधिकारी साहेबांना दिलेल्या सूचनेचे कोणतीही ग्रामपंचायत चांदूरबाजार तालुक्याचं पालन न करता आणि सर्व प्रकारचे घाणीचे साम्राज्य होत असताना भविष्यात पावसाळ्यात रोगाच्या साथी उद्भवल्यास याला सर्वस्व ग्रामपंचायत जबाबदार राहील आणि येणाऱ्या घटनेमुळे कोणत्याही नागरिकाला त्रास झाला किंवा जीवितहानी झाला याली प्रशासनाने दखल घ्यावी। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल 73, सिटी केबल चॅनल 92 जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।